सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. मी आहे रेश्मा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. गेले खूप दिवस झालं प्रत्येकजण आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप सारे प्रश्न विचारतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला शॉर्ट व्हिडिओमध्ये देता येत नाही. त्यामुळे म्हटलं चला आज वेळ काढून तुमच्याबरोबर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊयात. म्हणजे आजचा व्हिडिओ होणार आहे क्वेश्चन आन्सरचा. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, तेही सविस्तररित्या. आता माझ्याकडे एकच मोबाईल आहे, त्यामुळं तोच मोबाईल मी शूट करायला लावलेला आहे आणि तुम्ही सगळ्या विचारलेल्या प्रश्नांचे प्रश्न मी या वहीमध्ये लिहिले आहेत. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं शक्य नाहीत द्यायला, जी उत्तरं पर्सनल ठेवावीच लागतात, तर अशा प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकणार. त्यामुळं ज्या प्रश्नांची उत्तरं मला शक्य आहेत तर त्यांची नक्की देणार. सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे तुम्ही कुठे राहता, सध्या कुठे राहता असा प्रश्न असेल तर सध्या आम्ही राहतो आयफाटा इथे, म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये आयफाटा असे गावाचं नाव आहे, तर तिथे राहतो. आणि याच्या अगोदर आम्ही राहायचो आयफाटापासूनच 15 ते 20 किलोमीटर अंतर असलेल्या ओतूर या गावी. आता जुन्नर तालुक्यामध्ये जर तुम्ही लेण्याद्री किंवा ओझर या अष्टविनायकापैकी एका गणपतीला आला असाल तर त्याच्याच आसपास ही गावं आहेत आणि आम्ही सध्या तिथंच राहतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, तुमचं गाव कोणतं आहे. आता गाव कोणतं आहे तर गाव आहे सोलापूर जिल्ह्यातलं. तुम्हाला जर माहिती असतील नातेपुते, अकलूज किंवा तुम्हाला माळशिरस तालुका माहिती असेल तर त्या माळशिरस तालुक्यामध्येच आमची गावं आहेत. सासर पण माझं माळशिरस तालुक्यामध्येच आहे आणि माहेर पण माझं माळशिरस तालुक्यामध्येच आहे. आता त्याच्याच अकलूजच्या जवळ आसपास एक छोटंसं गाव आहे, तिथं माझं सासर आहे आणि नातेपुतेच्या शेजारी आसपास छोटंसं गाव आहे, तिथं माझं माहेर आहे. त्यामुळं अशी माझी गावं आहेत. पण काही कामानिमित्त आम्हाला बाहेर यावं लागलं, म्हणजेच आयफाट्याला इकडं जुन्नर तालुक्यामध्ये यावं लागलं, त्यामुळंच आम्ही बाहेर राहतो. म्हणजे ही आमची मेन गावं आहेत, अकलूज, नातेपुते हे. त्याच्यानंतर तुमचं शिक्षण काय. आता शिक्षण हा सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न आहे की तुमचं शिक्षण काय आहे. तर माझं शिक्षण आहे BA DED, म्हणजे इंग्लिश मिडियममधून मी DED केलेलं आहे. आणि म्हणजे हा टीचिंगचा कोर्स आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर DED झालेला आहे मी. आणि त्याचबरोबर आणखी एक क्वेश्चन याला लगतच आहे, तो म्हणजे तुम्ही जॉब कुठे करता. आता मी जॉब तर करते, पण यावर्षी मी पुन्हा जॉब सोडलेला आहे, कारण घरातली काही जबाबदारी असतील तर त्याच्यामुळं. याच्या अगोदर मी जॉब करत होते आयफाटा इथे, आल्यानंतर यावर्षी जॉब करत होते. इथंच एक जवळ स्कूल आहे इंग्लिश मिडियम, तिथं करत होते. आणि याच्या पाठीमागं पण ओतूरमध्ये राहत होते तेव्हाही करत होते, क्लासेसवरती करत होते, त्याच्यानंतर स्कूलवरती पण करत होते. त्यामुळं प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करत होते आत्तापर्यंत तर मी. आणि गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी खूप सारे प्रयत्न केले पण नाही झालं ते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की तुमचा चॅनल मॉनिटाईज झालं का. आता गेल्या 1 वर्षापासून या चॅनलवरती मी आहे, पण आणखी काही चॅनल माझा मॉनिटाईज झालेला नाही, कारण माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती खूप सारे व्ह्यूज येतात, खूप सारे सबस्क्रायबर पण वाढत आहेत. पण आणखी लॉंग व्हिडिओवरती माझा वॉच टाईम कंप्लीट नाही झाला, हे कारण आहे चॅनल मॉनिटाईज न होण्याचं. त्यामुळं आणखी तर काही चॅनल मॉनिटाईज नाही झाला, त्यामुळं चॅनल मॉनिटाईज होईल या वर्षात, माझा चॅनल मॉनिटाईज होईल अशी अपेक्षा करते मी. तितकं तुम्ही सपोर्ट करताय हे मला माहिती आहे, त्यामुळं नक्कीच चॅनल मॉनिटाईज होईल या वर्षात, हो की नाही. नंतरचा प्रश्न आहे तुम्ही यूट्यूब का सुरू केलं. आता खूप सारे जणांचा असा प्रश्न आहे की तुमचं शिक्षण आहे, तुम्ही चांगले सुशिक्षित दिसता, पण यूट्यूब का सुरू केलं. आता यूट्यूब सुरू करण्याच्या मागचं कारण त्यासाठी शिक्षण किंवा सुशिक्षित असं काहीच नाही, पण यूट्यूब किंवा ही माझी आवड आहे. म्हणजे मला आवडतं बाबा, जेव्हापासून यूट्यूब आलं तेव्हापासून मला नेहमीच वाटायचं की आपण पण आपल्याबद्दल काहीतरी शेअर करावं, आपल्याकडे असणारं एखादं स्किल आपण दाखवावं. तर याच्या पाठीमागं पण माझा एक व्हिडिओ होता, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ज्याचे माझे सबस्क्रायबर जवळजवळ 31,000 झाले होते, पण काही कारणास्तव मी तो चॅनल डिलीट केला. जर मी तो चॅनल चालू ठेवला असता तर आत्ता खूप मोठा स्कोप मला भेटला असता, पण झाली ती चूक. त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाटलं की चला आपलं करिअर कदाचित याच्यातच असेल आणि पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलच सुरू करावा, म्हणून मी सध्या हा ब्लॉगिंगचा चॅनल सुरू केलेला आहे. आणि याच्यात पण खरंच खूप छान वाटते मला. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आवड याच्यात आहे तर आपण का नको करायला, म्हणून मी मग यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सुरू केलं. म्हणजे असं मला काहीच गिल्ट नाही आहे की मी माझं शिक्षण जे एज्युकेशनल गोष्टी आहेत तर त्या सोडते हे करते, असं काही नाही. त्या दोन्हीतही मला आवड आहे. प्रोफेशन माझं टीचिंग आहे आणि ही माझी आवड आहे, म्हणून केवळ जपते मी.
त्याच्यानंतर तुमचं एज किती. आता हा असा प्रश्न आहे जो की आपण उत्तरं नाही देऊ शकत, पण तरीही मी तुम्हाला सांगते. माझं एज आहे जवळजवळ 31 ते 32 वर्ष. आणि याच्यानंतर चालू आहे आपल्या ज्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, तर त्या चालू आहे. त्यामुळे मला वाटतं की ज्या वयामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी मिळवायच्या तर त्या मिळवण्या इतपत आहे माझं वय. त्यामुळं असं काहीसे तुमचे खूप सारे प्रश्न होते आणि याच्या व्यतिरिक्त मी काही तुम्हाला सांगते माझ्याबद्दल माहिती. तर माझं पूर्ण नाव रेश्मा दीपक कदम असं आहे सासरचं, आणि माहेरचं नाव आहे रेश्मा सोमनाथ निकम असं. माझं गाव आहे नातेपुतेच्या साईडला माझं माहेर येतं आणि अकलूजच्या साईडला माझं सासर येतं. त्यामुळं माळशिरस तालुका हे माझं नेटिव्ह प्लेस आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे देखील कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा. चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.